ओके विथ मराठी? ओके, सो स्टार्ट करते. तुला बघितल्यावर नेहमीच असं का होतं, शरीराने इथे असूनही मन मात्र नेहमी तुझ्यातच गुंतलेलं असतं. पण असं इमॅजिन करायला माझ्यासमोर कोण नव्हतंच. I decided to download Tinder. Tinder किसने यूज किया है यहाँ पे? So Tinder डाउनलोड करने से पहले मेरे दिमाग में एक क्वेश्चन आया. Why do some people use Tinder for swipe? Why do some people use Tinder for swipe? Does that app really having that much of hype? Do people think that they'll find their love for life, or they are just fed up of using tissues for something that needs to be wiped? So I thought I'll also try this magic of left and right swipe. Don't misunderstand. I only use tissues for sweat that to be wiped. Now let's see if I get one right swipe. Will I get the princess with whom I'll fall in love in just one side? Okay, now Tinder डाउनलोड किया. सेपियोसेक्सुअल, वॉन्डरलस्ट जैसे थोड़े से इधर उधर वर्ड्स गूगल से भाड़े से लिए एंड पिक नहीं रखा, प्रोफाइल पिक नहीं रखा, बिकॉज आई डोंट वांट कोई वैम्प आके राइट स्वाइप कर जाए. बिकॉज बेसिकली आई वांटेड सिंड्रेला टू डेट, नॉट एनी ललिता पवार और शशिकला द ग्रेट. सो टिंडर डाउनलोड हुआ और एक राइट स्वाइप भी मिला. बातचीत चालू हुई और सब बढ़िया जा रहा था. I'm in deep love with her. और ऐसे ही मेरे मन में जो चल रहा था वो मेरे, इट्स इन मराठी नाउ, इट्स इन माय वर्ड्स. अशीच एक पावसाळ्याची रम्य पहाड, गॅलरीत बसलो होतो सुंदर निसर्ग पाहत. गरमागरम चहा सोबत होता गारवा हवेत, जसं भिजलेल्या प्रियकरांनी घ्यावं आपल्या प्रेयसीला कवेत. एक अप्सरा तेव्हाच समोर गॅलरीत आली. तिला बघताच आईला म्हटलं, हे आई बघ तुझी सून मिळाली. गोरापान चेहरा, डोळे तेज तर्रार, जणू काय देवाने हिला बनवलंय गात राग मल्हार. हसत हसत तिने माझ्यावर टाकला एक कटाक्ष, कटाक्ष अजून लुक. हसत हसत तिने माझ्यावर टाकला एक कटाक्ष. मी खुश, मनात आलं की नक्कीच लागेल आमचं लग्न देव ब्राह्मणा समक्ष. ठरवलं ओढून सांगावं तिला आय लव्ह यू, तूच माझी सोना आणि मी तुझं सोनू. तयारीला लागलो आणि ठरवलं की लवकरच करायचं हिच्याशी टॉक. भीती पण वाटत होती की जर तिने विचारलं की का करतोस मला स्टॉक. तिला बोलवण्यासाठी मी उंचावला माझा हात. पटकन जागा झालो कारण कमरेत पडली होती आईची लाथ. स्वप्नात प्रेम गीते गात होतो बनून बैजू बावरा. आता आई ओरडत होती, अरे मूर्खा ऑफिसला उशीर होतोय, जरा लवकर आवरा. अशीच एक पावसाळ्याची रम्य पहाड, पण आता हा प्रेमवीर होता बस स्टॉपवर बसची वाट पाहत. मनातल्या मनात म्हटलं की कब पडेगी आपली जिंदगी निकल. खाडकन भानावर आलो कारण सफेद शर्टावर उडवला होता गाडीने चिखल. सो बंदी से बात चालू हुआ, सब जगह मला प्रेम प्रेम प्रेम, सगळीकडे प्रेमच प्रेम. आणि आय एम इन डीप लव्ह विथ हर नाउ. ओके, आता माझ्या मनातलं फिलिंग्स तिच्याबद्दल माझ्या शब्दात. तुझ्याशी बोलता बोलता वेळेचं भानच राहत नसतं. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र कशी होते हेही कळत नसतं. तुझ्याशी बोलायची जणू लागली आहे सवय, जणू काही अन्न वस्त्र आणि निवाऱ्यासोबत तुझं अस्तित्व पण हवंय. माहित नव्हतं की एवढ्या लवकर प्रेमात पडीन, प्रेमाच्या या गुंतागुंतीत एवढ्या लवकर उडी मारीन. माहित नव्हतं की एवढ्या लगेच प्रेमात पडीन, प्रेमाच्या या गुंतागुंतीत एवढ्या लवकर उडी मारीन. कोण जाणे कसं जाणे काय जादू केली आहेस तू, माझ्या मनाचा एकटेपणा दूर करण्यासाठी देवाने अप्सराच पाठवले जणू. सो अभी ये प्यार भरे सब प्यार भरा मौसम था. और एक दिन नेक्स्ट अभी वैलेंटाइन डे अभी गया तो मैंने सोचा कि उसको प्रपोज करूं. तो आई वेंट टू हर एंड आई स्टार्टेड रिसाइटिंग सम लाइन्स. सो आई स्टार्टेड लाइक दिस, रोजेस आर रेड, वायलेट्स आर ब्लू. शी स्टॉप्ड and said,
अरे ये मटेरियल जूना है, कुछ तो नया लिख. So I again started. Roses are red, violets are blue. These phrases are too old. Roses are red, violets are blue. These phrases are too old. I am gonna ask you something. Don't be panicked. Be a bit bold. On this special day, I have to ask, feeling bit tense, will I complete this task? I was always ready to take a forward stance just to have your slight glance. I was always ready to take a forward stance just to have your slight glance. By looking at you every time, I ask my heart, when she'll be mine? Month went passing, so do years. I ask God every time, when I'll succeed in my prayers. Whenever I see you, my heart sets on fire. To have you in my life, it's my only desire. It's okay to be late, better than never. Tell me, my sweetheart, will you be my Valentine forever? And I ended like this. Let's write another love story like DDLJ Kuch Kuch Hota Hai and Brigade Jones Diary. Let's write another love story like DDLJ Kuch Kuch Hota Hai and the Brigade Jones Diary. Let's love each other unconditionally. Like Kuch Kuch Hota Hai, I will be your out. Will you be my Anjali?